भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर टेन्शन कशाला. फक्त 10 मिनिटांमध्ये कैरीची रेसिपी बनवा. 15 ते 20 दिवस स्टोअर करून दररोज जेवणाची लज्जत वाढवा. कमी साहित्यात अस्सल घरगुती चवीची रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, सुलूच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कैरीची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी येथे तोतापुरी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, कोरडी करून घेतलेली आहे. आता देठ काढूया आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे. आता हे साल काढून घेतलेले फेकून न देता याची ही चटणी छान बनते. त्याचा एक व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल त्याची लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आता हे साल आपण साईडला काढून घेऊया आणि अशा प्रकारे सर्व कैरी आपण सोलून घेतलेली आहे. आता त्याला छान कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कैरी कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व कैरी कट करून आपल्याला त्यातली कोय काढून घ्यायची आहे आणि उभ्या आकारामध्ये आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे. एकदम पतले काप न करता थोडेसे मीडियम साईजमध्ये आपल्याला जाडसर थोडे कट करून घ्यायचे आहे. या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. उभे काप खूप लांब वाटत असेल तर तुम्ही त्याचे 2 भागही करू शकता. या पद्धतीने सर्व कैरी आपण कट करून घ्यायची आहे. अर्धा किलो कैरीसाठी इथे 350 ग्रॅम धाग्यावाली मिश्री घेतलेली आहे. ही मिश्री तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनही परचेस करता येईल. ही मिश्री आकाराने खूप मोठी असते तर तुम्ही याला थोडी कट करून घेऊन मिक्सरला तुम्ही याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता गॅस ऑन करूया. मध्यम आचेवर आपण कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून हिंग घातलेला आहे आणि 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. चांगलं तडतडल्यानंतर जिरं छान सोनेरी रंगावर आलं आहे. आता त्यामध्ये मेथी दाणा अर्धा टीस्पून घातलेला आहे आणि 2 टीस्पून मी येथे बडीशोप घातलेली आहे. त्यानंतर लाल हिरवी मिरची 3 घालायच्या आहे. चवीनुसार तुम्ही त्या घालू शकता आणि 2 टीस्पून मी येथे कलोंजी घातलेली आहे. आता हे मिश्रण छान आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटानंतर त्यामध्ये आपण चिरलेली कैरी घातलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून ती फोडणी पूर्ण कैरीला लागेल. कैरीला छान फोडणीची कोटिंग आलेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी कोटिंग झालेली आहे. आता यामध्ये सुके मसाल्यामध्ये अर्धा चमचा मी येथे हळद घातलेली आहे आणि 2 चमचे मी येथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. चवीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पूर्ण याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे. अर्धा किलो कैरीसाठी 1 ग्लास पाणी सफिशियंट आहे, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यात थोडं आणखीन ॲड करू शकता आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवू शकता. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. झाकण ठेवून 5 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही आहे. फक्त कैरी जी आहे ती ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपण याला शिजवून घेणार आहोत. 5 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता कैरी छान आपली नरम झालेली आहे.
आणि कलरही छान असा लालसर आलेला आहे. कैरी या पद्धतीने ट्रान्सपरंट झाली की आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आणि आता यामध्ये आपण जी खडीसाखरचं पावडर केली होती ती पावडर यात घालून घ्यायची आहे. जर कैरी खूप आंबट असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये खडीसाखरचे पावडर ॲड करू शकता, परंतु जर नॉर्मल कैरी असेल तर हे प्रमाण परफेक्ट आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा चाट मसाला मी यात घातलेला आहे. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे. आता झाकण काढल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता कैरी छान शिजलेली आहे, मिश्रण दाटसर झालेले आहे. आता याला थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा घट्टसर होतं आणि थंड झाल्यावर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही महिनाभर जेवणाची लज्जत वाढवू शकता. अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी आणि तोंडाची चव वाढवणारी अशी ही कैरीची लोणचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर चला भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.